उन्हाळ्याची चाहूल लागली की मस्त असे थंडगार मिल्कशेक, आईस्क्रीम, सरबत, कुल्फी असे थंड थंड पदार्थ आपल्याला खावेसेही वाटतात आणि प्यावेसेही वाटतात. तर आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारे शिवाय सुपर हेल्दी बदाम मिल्कशेक बनवणार आहे. बनवायला अगदी सोपा आहे आणि हा मिल्कशेक बनवण्यासाठी अजिबात दूध आटवण्याची गरज नाही. शिवाय अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा मिल्कशेक तयार होतो आणि बघाल ना तर बघता क्षणी प्यावासा वाटेल असा हा थंडगार मिल्कशेक तयार होतो. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मिल्कशेक बनवण्यासाठी आधी आपल्याला काजू आणि बदाम कमीत कमी अर्धा तासासाठी तरी भिजत ठेवायचे आहे. इथे मी 20 ते 25 काजू आणि 20 ते 25 बदाम घेतलेले आहेत. हे काजू बदाम आपल्याला किमान अर्धा तास तरी भिजत ठेवायचे आहे आणि वेळ असेल ना तर रात्रभर भिजवलेत तरी चालतात. तर पहा अर्धा तास झालेला आहे. आता आपण या काजू बदामाची पेस्ट करून घेऊयात. त्यामुळे काय होतं, आपल्या मिल्कशेकची कन्सिस्टन्सी छान दाटसर होते. आपली मिल्कशेक करण्यासाठी काजू बदामाची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण दूध गरम करण्यासाठी ठेवूयात. दूध गरम करण्यासाठी जाड बुडाचेच भांडे वापरायचे आहे. दूध गरम करण्याच्या अगोदर त्यामध्ये अगदी अर्धा पेला वगैरे पाणी घालायचं, म्हणजे दूध करपत वगैरे नाही. आणि इथे मी अर्धी वाटी दूध बाजूला काढलेलं आहे, ते नंतर सांगते कशासाठी काढलेलं आहे ते. आता दुधाला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यावर साईसुद्धा जमा होऊन द्यायची नाही आहे. जमा झाली तर ती दुधामध्ये परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे मी 1.5 लिटर फुल फॅट दूध घेतलेले आहे. दूध व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळली की त्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे चमचाभर आणि जी आपण काजू बदामाची पेस्ट तयार केलेली आहे ती सुद्धा घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून साधारण 3 ते 4 मिनटं आपल्याला इथं दुधाला छान उकळी आणायची आहे. आता ह्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे. त्यासाठीच आपण मगाशी अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवले होते. आता त्या दुधामध्ये 2 चमचे इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता ही कस्टर्ड पावडर आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर घातल्यामुळे लगेचच आपल्या दुधाला घट्टसरपणा येतो. त्यामुळे इथं आपल्याला अजिबात दूध आटवण्याची गरज नसते. आणि कस्टर्ड पावडर घातल्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला दूध ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि दुधावर साईसुद्धा जमा होत नाही. तर पहा, एक 4-5 मिनटानंतर आपल्या दुधाला छान असा घट्टसरपणा आलेला आहे. आता ह्यामध्ये मी बारीक चिरलेले काजूचे बदामाचे काप घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता. आता हे मिश्रण आपल्याला डायरेक्टली फ्रीजमध्ये न ठेवता अशा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घालून आधी कोमट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 तासासाठी हा मिल्कशेक आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर पहा, 2 तासानंतर आपल्याला हा मिल्कशेक अजून थोडासा घट्टसर दिसत आहे आणि आपल्याला इतपतच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे की जास्त पातळ नको आहे किंवा घट्ट नको आहे. लगेचच हा मिल्कशेक आपण सर्व करूया. सर्व करताना आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून सर्व करू शकतो. तर इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घातले आहे. तर पहा, अगदी गाड्यावर मिळतो तसा आपला इथे मिल्कशेक तयार झालेला आहे. बघता क्षणी प्यावासा वाटेल आणि झटपट तयार होणारा बदाम मिल्कशेक आपला इथं तयार झालेला आहे. तर कशी वाटली आजची मिल्कशेकची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका उन्हाळा विशेष रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.